शकुंतलाताईंना सकाळी अचानक जाग आली आणि त्या खूप घाबरल्या होत्या, कारण आज त्यांना उठायला उशीर झाला होता. त्या रोज सकाळी पहाटे 5ला उठून किचनमध्ये स्वयंपाक करायला जायच्या. तशी ताकदीच त्यांच्या सुनेने त्यांना दिली होती. शकुंतलाताईंना उठायला थोडा उशीर झाला तर सुनबाई त्यांना एक वेळचं जेवण देतही नव्हती. त्यामुळे आज शकुंतलाताईंना उठायला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे त्या घाबरून पटकन उठल्या आणि धावत पळत किचनमध्ये गेल्या आणि किचनमध्ये जाऊन ओटा साफ करून त्यांनी भाजी बनवायला सुरुवात केली. तरीही त्यांच्या मनात धाकधूक चालूच होती की सुनबाईने त्यांना लेट उठलेले पाहिले तर नाही ना. कारण शकुंतलाताईंची सून निशा रोज सकाळी पहाटे 5ला उठून सासूबाईंच्या रूममध्ये जाऊन बघायची की सासूबाई उठल्या की नाही आणि पुन्हा स्वतः बेडरूममध्ये जाऊन झोपायची. त्यामुळे शकुंतलाताईंना तिची खूप भीती वाटत होती आणि हे असेच रोज चालू होते. निशाच्या पुढे त्यांचे काहीही चालत नव्हते. शकुंतलाताई किचनमध्ये जेवण बनवत होत्या. त्याच वेळेस निशा जोरजोरात ओरडत किचनमध्ये आली आणि म्हणाली, "बघा सासूबाई, तुमच्या मुलीने घरात चोरी केली आहे." सकाळी सकाळी तिने किचनमध्ये तमाशा चालू केला. तेव्हा शकुंतलाताईंची लहान मुलगी राधिका म्हणाली, "वहिनी, हे तू काय बोलतेस?" राधिकाने जेव्हा तिच्या वहिनीकडे नजर वर करून पाहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर असलेलं खोटं तिला स्पष्ट दिसत होतं. तेव्हा निशा म्हणाली, "हो, मी खरं बोलत आहे. मी स्वतः तुला माझ्या डोळ्यांनी चोरी करताना पाहिलं आहे." निशा वहिनी अगदीच आत्मविश्वासाने सांगत होती. खोटं बोलताना तिला थोडीही लाज वाटत नव्हती. तेव्हा राधिका म्हणाली, "नाही आई, हे सगळं खोटं आहे. मी असं काहीच केलं नाही." मी आईला जीव तोडून सांगत होते की आई, मी असं काहीच केलं नाही. वहिनी सरासर खोटं बोलत आहे. तेव्हा आई म्हणाली, "बाळा राधिका, तू टेन्शन घेऊ नकोस. मला माहीत आहे बाळा की तू काहीही वाईट काम करू शकतच नाहीस." आईचं बोलणं ऐकून राधिकाला खूप धीर मिळाला होता. त्यावर लगेच सुनबाई म्हणाल्या, "काय? तुमच्या बोलण्याचा काय अर्थ आहे? मग मी खोटं बोलते का?" निशा खूप रागाने बोलत शकुंतलाताईंसमोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात प्रचंड राग दिसत होता. तेव्हा राधिकाला खूप भीती वाटली आणि तिला असे वाटले की आता आई आणि निशा वहिनींमध्ये पुन्हा भांडण होणार आणि निशा वहिनी आम्हा दोघींना पुन्हा उपाशी ठेवणार. शकुंतलाताई तिला म्हणाल्या, "तू कशाला खोटं बोलत आहेस? माझ्या मुलीवर मी खूप चांगले संस्कार केले आहेत. ती कधीही चोरी करू शकत नाही. माझ्या निरागस मुलीवर आरोप लावतेस. विसरू नकोस, तुला स्वतःला देखील एक मुलगी आहे. निशा, तू स्वतः एक आई आहेस." शकुंतलाताई खूप मोठ्या आवाजात सुनबाईला हे सर्व सांगत होत्या, कारण त्यांना यावेळेस खूप वाईट वाटले होते. निशाची तर हद्द झाली होती त्यांना त्रास द्यायची. ती आता त्यांच्या मुलीलाही सोडत नव्हती. शकुंतलाताईंचे असे रूप बघून राधिकाही खूप आश्चर्यचकित झाली. "माझी मुलगी चोरी करू शकत नाही. मी माझ्या मुलांना चोर बनवलं नाही," असे शकुंतलाताई जोरजोरात ओरडून सांगत होत्या. तरीही त्यांच्या निगरगट्ट सुनेला काहीच फरक पडत नव्हता. आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते. तेव्हा शकुंतलाताईंना जरा खोकला येऊ लागला. म्हणून राधिका लगेच आईंकडे गेली आणि तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. त्यावर सुनबाई म्हणाल्या, "या आई आणि लेकीने मिळून मला चोर बनवलं." निशा रडण्याचे नाटक करून हे सगळं बोलत होती. तेव्हा राधिका हैराण झाली. "आम्ही असं कधी म्हणलो वहिनी? हो का? जर तू महेशचे पैसे चोरले नाहीस मग याचा अर्थ हाच झाला ना की मी पैसे चोरले आहेत. बाहेरचं कोणी घरात येऊन तर पैसे चोरू शकत नाही." निशा अगदी मोठमोठ्या आवाजात बोलत होती. त्यानंतर ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच महेशला म्हणाली, "बघितलंस महेश, मी तुला नेहमी सांगायची ना की तुझी आई माझ्यासोबत कसे वागते. आता तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस आणि स्वतःच्या कानाने ऐकलंस ना." वहिनीच्या अशा बोलण्यानंतर निशाने अगदी घाबरून दाराकडे पाहिले. तेव्हा त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते तर कपाळावर आठ्या आल्या होत्या. त्याने सत्य काय हे जाणून घेण्याचा अजिबातच प्रयत्न केला नाही आणि स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवून तो आईला म्हणाला, "आई, मी तुझ्या लाडक्या लेकीला सोडणार नाही.
तिची हिंमत कशी झाली माझे पैसे चोरी करण्याची? मी माझे पैसे तिच्याकडून कसेही वसूल करेलच. तो रागातच आईकडे बोट दाखवत खाली असलेल्या ग्लासला जोरात लाथ मारून किचनमधून निघून गेला. तर वहिनी देखील तोंड वाकडं करून त्याच्या मागे मागे जाऊ लागली. मात्र हा सगळा तमाशा बघून शकुंतलाताई खाली जमिनीवर चक्कर येऊन कोसळल्या. राधिकाने आईला कसंबसं पकडलं आणि तिला घेऊन खोलीकडे जाऊ लागली. शकुंतलाताईंना 4 मुली आणि 1 मुलगा होता. त्यांच्या मोठ्या दोन्ही मुलींचे लग्न झाले. त्यांचे पती माधवराव जिवंत असतानाच लावून दिले होते. तर राधिका आणि तिच्यापेक्षा लहान बहीण अजूनही अविवाहित आहेत. माधवरावांनी नेहमीच त्यांच्या मुलाला म्हणजेच महेशला डोक्यावर चढवून ठेवलं होतं. आम्हा बहिणींना घरामध्ये काहीच महत्त्व नव्हतं आणि नाही आम्हाला काही दर्जा होता. माधवराव शकुंतलाताईंना देखील अजिबात महत्त्व देत नव्हते. त्यांना एका पाठोपाठ 4 मुली झाल्या आणि त्यानंतर मुलगा झाला म्हणून त्यांचा पूर्ण जीव फक्त मुलावरच होता. त्यांचं हे म्हणणं होतं की त्यांचा मुलगा मोठा होऊन त्यांचा आधार होईल. ते आईला नेहमी हेच बोलायचे की तू मला फक्त एकच आधार दिला आहेस, बाकी तर सर्व मुलीच झाल्या आहेत, त्यांचा मला काही उपयोग नाही असे म्हणून ते शकुंतलाताईंना सतत सुनवायचे. परंतु आईच्या हातात काहीच नव्हतं. जन्माला मुलगी किंवा मुलगा येणं हे तर सगळं देवाच्या हातात असतं. परंतु आई तिच्या परीने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करायची की मुलगी देखील वडिलांचा आधार होऊ शकते. परंतु बाबा त्यावर म्हणायचे त्यांना मुलींना स्वतःचा आधार बनवण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यांचं पूर्ण लक्ष आणि त्यांचं प्रेम फक्त मुलासाठीच होतं. शकुंतलाताई कमी शिकलेल्या असल्या तरी विचारांनी त्या सुशिक्षित होत्या. त्यांना असंच वाटायचं की त्यांच्या मुलींनी देखील शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं. परंतु बाबांनी असं होऊ दिलं नाही. बाबांनी कोणत्याच मुलीला 10वीपेक्षा जास्त शिकवलं नाही आणि 10वी पास होताच दोन्ही बहिणींची लग्न उरकून त्यांना त्यांच्या सासरी पाठवलं. त्यांच्यानंतर लग्नासाठी त्यांच्या मुलाचा म्हणजेच महेशचा नंबर होता. माधवरावांनी महेशसाठी खूप सारी सुंदर स्वप्न पाहिली होती. माधवरावांची इच्छा होती की त्यांचा मुलगा शिकून मोठा होईल, चांगली नोकरी करेल आणि त्यांचं नाव रोशन करेल. माधवराव मजुरीचे काम करायचे, परंतु तरी देखील महेशसाठी खूप खर्च करायचे. त्यांना भीती वाटायची की त्यांच्या मुलाला देखील त्यांच्याप्रमाणेच मजुरीचे काम तर करावे लागणार नाही ना. परंतु महेशला अभ्यासात अजिबात रुची नव्हती. खरं तर वडिलांच्या प्रेमाने त्याला खूप बिघडवून ठेवलं होतं. तो स्वतःच्या मर्जीने वडिलांकडून पैसे मागायचा आणि बाबा कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैशांची व्यवस्था करून ते पैसे त्याच्या हातावर ठेवायचे. महेशने कशीबशी 12वी पास केली तेव्हा त्याच्या डोक्यात व्यवसाय करण्याची कल्पना आली. आता माधवरावांकडे एवढा पैसा कुठे आला की ते त्याला एखादा व्यवसाय उभा करून देतील. त्याच्या वडिलांचे म्हणणे होते की तू एखादी नोकरी शोध, एखाद्या ठिकाणी चांगली नोकरी कर आणि चांगल्या ठिकाणी सेटल हो. व्यवसाय करणं आपल्यासारख्या माणसांचे काम नाही असं माधवराव त्याला नेहमी सांगायचे. परंतु महेश तर त्यांचे ते बोलणे ऐकून खूप चिडला. त्याने माधवरावांच्या वयाचा काहीच मान ठेवला नाही आणि वडिलांना चांगलेच खडे बोल सुनावले. शकुंतलाताई मुलाचे ते वागणे पाहून खूप आश्चर्यचकित झाल्या. तर माधवरावांना मात्र खूप पश्चाताप होत होता की पूर्ण आयुष्य ज्याला इतकं महत्त्व दिलं त्याचे प्रत्येक हट्ट पूर्ण केले, कोणत्याही गोष्टीची कमतरता त्याला कधी होऊ दिली नाही आणि आज इतक्याशा छोट्या गोष्टीवरून महेश वडिलांना नाही नाही ते बोलून गेला होता. त्यांच्या सगळ्यांसमोर अपमान केला होता. माधवरावांना महेशच्या उद्धटपणाचा खूप मोठा धक्का बसला होता. ते जितके मेहनत करू शकत होते तितकी मेहनत करण्याचा प्रयत्न करत होते, परंतु तरी देखील त्यांच्यासाठी हे शक्यच नव्हतं की ते महेशच्या व्यवसायासाठी एवढे पैसे देऊ शकतील. एक दिवस महेश येऊन माधवरावांसमोर उभा राहिला आणि जोरात म्हणाला, निशासाठी माझं स्थळ घेऊन जा. तिचा बाप मला व्यवसायासाठी पैसे द्यायला तयार आहे. त्याने घरामध्ये एक नवीन ऑर्डर सोडली होती. माधवराव म्हणाले, हे काय बोलतोस? असं अचानक तिच्या घरी तुझं स्थळ घेऊन कसं जाऊ? शकुंतलाताईंना महेशच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. निशा म्हणजेच त्यांच्याच परिसरात राहणारी एक मुलगी होती
आणि शकुंतला ताईंना हे चांगलंच माहीत होतं की निशा आणि निशाच्या आईवडिलांसोबत आमचे संबंध अजिबात चांगले नाहीत. त्यावर शकुंतला ताई महेशला म्हणाल्या, हे तू काय बोलत आहेस? तुला माहीत आहे ना त्यांच्यासोबत आपले संबंध कसे आहेत ते? त्यावर महेश लगेच म्हणाला, मला काही माहिती नाही. मला निशा सोबतच लग्न करायचं आहे. तुम्ही तुमचं हे भांडण संपवा, नाहीतर काहीही करा, पण मला लग्न तिच्यासोबतच करायचे आहे. समजलं आई? आणि वडील दोघेही महेशच्या हट्टापुढे मजबूर झाले. निशा शकुंतला ताईंच्या जवळच्या परिसरातील एक मुलगी होती, जिच्या भावासोबत शकुंतला ताईंचा 2 नंबरच्या मुलीचे लग्न ठरले होते. सर्व काही पक्क झालं होतं. लग्नाची तारीख देखील ठरली होती. परंतु जेव्हा मुलाला चांगली नोकरी मिळाली तेव्हा आई आणि मुलगा दिलेल्या शब्दावरून मागे फिरले. मुलांनी त्यांच्याच ऑफिसमधल्या एका श्रीमंत मुलीसोबत लग्न ठरवलं आणि शकुंतला ताईंच्या मुलीसोबतचं ठरलेलं लग्न मोडलं. शकुंतला ताई आणि माधवरावांना या गोष्टीचं जास्त वाईट वाटलं होतं की त्या मुलाच्या आईने देखील स्वतःच्या मुलीची साथ दिली होती, कारण ती शकुंतला ताईंची खूप चांगली मैत्रीण होती. त्यांचे संबंध खूप चांगले होते. माधवरावांनी त्यांच्या या कृत्याला माफी दिली नाही. माधवराव त्यांच्या या वागण्यामुळे खूप नाराज झाले आणि त्यांच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले. जेव्हा त्या लोकांनी आपल्या घरात आमच्या मुलीला घेतलं नाही, मग मी त्यांच्या घरातल्या मुलीला माझ्या घरात कसं घेऊ शकतो? माधवरावांनी महेशला सरळ सरळ नकार दिला, परंतु तो काही ऐकायला तयार नव्हता. तो आईवडिलांच्या इज्जतीचा अजिबात मान ठेवत नव्हता आणि अगदी उद्धटपणे त्यांना उत्तर द्यायचा. जेव्हा शकुंतला ताईंच्या 2 नंबरच्या मुलीचे लग्न त्यांच्या मैत्रिणीच्या घरी ठरलं होतं, तेव्हा त्यांची परिस्थिती देखील आमच्याप्रमाणेच होती. परंतु त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर त्या मुलांनी घरातील सगळी परिस्थिती बदलून टाकली. त्यांची मुलं शिकून मोठी झाली आणि त्यांना चांगल्या नोकऱ्या देखील मिळाल्या. त्यांच्या मैत्रिणीने मोठ्या मुलीचे लग्न देखील एका श्रीमंत घरात लावून दिलं होतं, तर त्यांचा मुलगा देखील एका श्रीमंत घरातीलच मुलगी घेऊन आला होता. परंतु माहीत नाही का त्यांना निशाचं लग्न शकुंतला ताईंच्या घरातच लावून द्यायचं होतं. महेश ना शिकलेला होता ना कुठे नोकरीला होता. तो दिसायला चांगला होता. कदाचित निशाचं देखील महेशवर प्रेम होतं आणि तिनेच तिच्या आईवडिलांना मजबूर केलं असेल की तिचं लग्न महेशसोबत लावून द्यावं. माधवरावांनी अगदी स्वाभिमानाने त्यांच्या घरातल्यांसोबतचे सगळे संबंध तोडले होते आणि आता मुलासाठी पुन्हा त्या घरासोबत नातं जोडायची त्यांची हिंमतच होत नव्हती. परंतु ते स्वतःच्या मुलाच्या हट्टापुढे मजबूर झाले, कारण की महेश रोजच्या रोज भांडण करायचा की तुम्ही स्वतः तर माझ्यासाठी काही करू शकला नाहीत. आता जर मला व्यवसायासाठी त्यांच्याकडून पैसे मिळत आहेत ते देखील तुम्हाला मान्य नाही. मी पूर्ण आयुष्य तुमच्याप्रमाणे धक्के खाऊ शकत नाही आणि लोकांच्या हाताखाली काम करू शकत नाही. एकतर मला व्यवसायासाठी पैसे द्या, नाहीतर माझे स्थळ घेऊन निशाच्या घरी जा. आईवडिलांना माहीत होतं की मुलाला सासरच्या मंडळींकडून पैसे मिळण्याचा अर्थ काय होतो. त्यांचा मुलगा कायमस्वरूपी त्यांच्या हातातून जाणार होता. आईवडील नाईलाजाने मान खाली झुकवून त्या निशाच्या दारावर गेले. या वेळेला त्यांना स्वतःच्या मुलाचे लग्न ठरवायचं होतं. निशाची आई तर आधीपासूनच तयार होती. खरं तर महेशला उकसवायला निशाच्या आईचाच हात होता. त्यांच्या मुलीला महेश आवडला होता, नाहीतर तिने शकुंतला ताईंच्या घराकडे पाहिले देखील नसतं. शकुंतला ताई आणि माधवरावांनी निशाचा हात मागताच त्यांनी लगेच संमती दिली आणि निशाचं आणि महेशचं लग्न ठरलं. निशा खूप खतरनाक मुलगी होती आणि परिसरातही तिच्याबद्दल सर्वांना माहिती होतं की तिची जीभ एखाद्या तलवारीप्रमाणे चालायची. शकुंतला ताईंनाही तिच्याबद्दल सर्व काही आधीपासूनच माहीत होतं, परंतु ती त्यांच्यासोबत असे देखील कधी वागेल असं आमच्या मनात देखील नव्हतं. लग्न करून येताच तिने तिचा इंगा दाखवायला सुरुवात केली. तिने आईवडिलांना इज्जत द्यायची नाही आणि आम्हा बहिणींना सुद्धा नाही हे ठरवलेच होते जणू. महेशने सासऱ्याने दिलेल्या पैशाने व्यवसाय सुरू केला तेव्हा त्याची बायको सर्वांच्या डोक्यावर नाचू लागली. तिचं म्हणणं होतं की माझा नवऱ्याच्या कमाईवर फक्त माझाच अधिकार आहे. माधवराव पूर्वीप्रमाणे कामाला जायचे
आणि शकुंतलाताई आणि मुलींचा भार उचलायचे. माधवरावांना या गोष्टीची अजिबातच तक्रार नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की तसंही माझा मुलगा आधी कुठे कमवत होता, त्याच्या लग्नाच्या आधी देखील तुम्हा लोकांचा खर्च मीच भागवायचो, त्यामुळे आता देखील तो खर्च मीच करेल. यामध्येच महेशचा व्यवसाय काही काळातच चांगला चालू लागला. त्याला त्याच्या व्यवसायात चांगला नफा मिळायचा, परंतु तो सगळा पैसा आणून बायकोच्या हातात ठेवायचा. माधवराव जे कमावून आणायचे त्यातून शकुंतलाताई आणि त्यांच्या मुली कसेबसे पोट भरायच्या. परंतु शकुंतलाताईंची इतकी हिंमत नव्हती की त्या महेशला आणि त्याच्या बायकोला काही बोलू शकतील. शकुंतलाताई आणि माधवराव नेहमी त्यांच्या मुलींना शांत राहायला सांगायचे आणि सगळं काही सहन करायला सांगायचे. आम्हा बहिणींची काय मजल होती की आम्ही दादा आणि त्यांच्या बायकोसोबत भांडण करू शकू. घरात संपूर्ण राज्य निशाचं होतं. माधवरावांची इच्छा होती की लवकरात लवकर त्यांच्या दोन्ही मुलींचं लग्न करून त्यांना त्यांच्या सासरी पाठवावं, जेणेकरून त्यांना सुनबाई निशाचा त्रास सहन करावा लागू नये. त्यांच्या दोन्ही लहान मुलींना तिच्या त्रासापासून दूर ठेवावं असं त्यांना सतत वाटायचे. परंतु देवाने माधवरावांना इतकी मुदत दिली नाही की ते त्यांच्या दोन्ही मुलींचे लग्न लावून देतील. एके दिवशी ते कामावर तर गेले, परंतु परत घरी आलेच नाहीत. काम करतानाच विजेचा शॉक लागून माधवरावांचा मृत्यू झाला. आम्हा सर्वांवर एक मोठं संकट कोसळलं होतं. बाबाच आमचा एकमेव आधार होते. बाबांच्या मृत्यूचा धक्का खूप जास्त मोठा होता. शकुंतलाताईंची देखील रडून रडून वाईट अवस्था झाली होती. माधवरावांना अजून तर त्यांच्या दोन्ही मुलींची पाठवणी करायची होती. त्यांच्या जबाबदाऱ्या अजून संपल्या नव्हत्या. तरी देखील स्वतःला यातून मुक्त करून आणि शकुंतलाताईंना खूप मोठ्या संकटात टाकून, त्यांच्यावर सगळी जबाबदारी टाकून ते या जगातून निघून गेले. माधवरावांच्या मृत्यूनंतर तर निशाचं खरं रूप सर्वांसमोर आलं. निशा घरामध्ये कुणालाही अजिबात सहन करत नव्हती. तिने शकुंतलाताईंना सरळ सरळ सांगितलं की ती 2 नंदांचं ओझं उचलू शकत नाही, त्यामुळे त्यांचं लग्न करून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या सासरी पाठवून द्या, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई दुसरी कोणी नाही, असे बोलून तिने शकुंतलाताईंना एक धमकीच दिली होती. राधिका आईला म्हणाली, आई मला माहीतच होतं बाबांच्या मृत्यूनंतर वहिनी आपले रंग दाखवणारच आणि ती आपल्यासोबत अजून वाईट वागायला सुरुवात करणार. त्यामुळे तू आमच्या लग्नाची घाई करू नकोस, कारण आम्ही तुला एकटीला इथे सोडून जाऊ शकत नाही. परंतु शकुंतलाताईंचे देखील हेच म्हणणं होतं की त्या जिवंत असेपर्यंत त्यांच्या डोळ्यांसमोर आमचे लग्न लावून द्यावे. शकुंतलाताई म्हणायच्या, मी जर कसं बसं माझं आयुष्य घालवेन, परंतु तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या घरी जावं आणि तुमच्या संसाराला सुरुवात करावी, हेच माझ्यासाठी खूप आहे. राधिका जेव्हा कधी आईकडे तक्रार करायची तेव्हा आई तिला हेच उत्तर द्यायची आणि ती शांत बसायची. शकुंतलाताई आणि त्यांच्या दोन्ही मुली घरातील सर्व कामं करायच्या. निशा घरातील कोणत्याही कामाला हात लावत नव्हती. उलट सोफ्यावर बसून त्यांना ऑर्डर सोडायची. आता तर तिची हद्द झाली होती. तिने राधिका आणि तिच्या लहान बहिणींवर वेगवेगळे आरोप करायला सुरुवात केली होती. तिची अशी इच्छा होती की तिच्या नवऱ्याने सासूबाई आणि त्यांच्या दोन्ही मुलींना घरातून हकलवून लावावे. तिने महेशला हा सल्ला देखील दिला होता की हे घर विकून सगळा पैसा व्यवसायात लाव, जेणेकरून व्यवसायातून अजून नफा मिळू शकेल. घर काय आपण पुन्हा बांधू शकतो. सर्वात आधी महत्त्वाचे काम व्यवसायात प्रगती करणे आणि व्यवसाय वाढवणे हे आहे. परंतु त्यावेळेला शकुंतलाताईंनी महेशची साथ दिली नाही, कारण हे घर शकुंतलाताईंच्या नावावर होते. शकुंतलाताईंनी महेशला सरळ सरळ सांगितले की जोपर्यंत माझ्या दोन्ही मुलींची लग्न होत नाहीत तोपर्यंत मी हे घर विकण्याबद्दल विचारही करू शकत नाही. आणि हेच कारण होतं की वहिनीच्या मनात आमच्याबद्दल अजूनच राग निर्माण झाला. जर तिच्या हातात असतं तर तिने आम्हा तिघींनाही कच्चं खाल्लं असतं. निशाच्या लग्नाच्या काही महिन्यांनंतरच निशा गरोदर राहिली. तिची डिलिव्हरीचे दिवस जवळ आले होते. त्या काळात ती स्वतःसाठी वेगवेगळे पक्वान्न बाहेरून मागवायची, ज्याचा सुगंध पूर्ण घरभर पसरलेला असायचा. तर आम्ही मात्र तिच्या शिल्लक राहिलेल्या जेवणाची वाट पाहायचो, जेणेकरून आम्ही आमचं पोट भरू शकतो.
माधवराव गेल्यापासून शकुंतलाताई आणि त्यांच्या मुलींना किचनमध्ये पाऊलसुद्धा ठेवू देत नव्हती. शकुंतलाताईंना आशा होती की जेव्हा तिला स्वतःचं मूलबाळ होईल तेव्हा कदाचित तिला तिच्या वागण्याची जाणीव होईल. परंतु तो त्यांचा एक गैरसमज होता. देवाने तिला एक मुलगा दिला, त्यामुळे ती अजूनच गर्विष्ठ झाली. ती तिच्या मुलाला आजीजवळ अजिबात घेऊन जायची नाही. महेश देखील अजूनच तिच्या पदराला बांधला गेला. महेश तो घरात असताना त्याच्या मुलाला आईजवळ घेऊन जायचा, परंतु महेश घरातून जाताच ती तिच्या मुलाला आईच्या हातातून हिसकावून घ्यायची आणि शकुंतलाताईंना धमकी द्यायची, माझ्या मुलाला पुन्हा हात लावला तर खबरदार. शकुंतलाताईंना हे समजतच नव्हतं की ती त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीचा बदला घेत आहे. खरं तर त्यांनी तिच्यासोबत कधीच काही वाईट केलं नव्हतं. त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणेच तिलाही जीव लावला होता. एवढं वय होऊनही घरातील सर्व कामे त्यांनी केली होती. महेश पैसे आणून रोजच्या रोज एका ड्रॉवरमध्ये ठेवायचा. एके दिवशी त्या महेशच्या पैशातून पूर्ण 20,000 रुपये गायब झाले. तेव्हा निशाने राधिकावर आरोप केला की महेशचे 20,000 रुपये तू चोरले आहेस. स्वतःचं तर लग्न होत नाही आणि इथे भावाचे पैसे चोरायला थांबली आहेस. चोरटी कुठली, लाज वाटत नाही का, असे अनेक घाणेरडे आरोप निशाने राधिकावर केले होते. हे सगळं ऐकून राधिका निशाच्या तोंडाकडे पाहतच बसली. तिच्या बाजूने सांगण्यासारखं खूप काही होतं, परंतु तिच्याकडे काहीच पुरावा नव्हता. राधिकाने निशाचा खोटा आरोप अगदी फेटाळून लावला, परंतु महेशची ती संशयाची नजर पाहून त्याची बहीण राधिका घाबरली. तिला आधीपासूनच माहीत होतं की दादा माझ्यापेक्षा स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवेल. शकुंतलाताईंनी त्या प्रसंगी राधिकाची साथ दिली आणि तिची ढाल बनले. परंतु महेशच्या मनात तिच्याबद्दल जो अविश्वास निर्माण झाला होता तो अविश्वास मिटला गेला नाही. वहिनीसोबतच दादा देखील आमच्या विरोधात झाला. तो मला चोर आणि त्याचा दुश्मन समजू लागला. राधिकाने भावाला पटवून देण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, परंतु त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. भावाला आमच्या विरोधात करून वहिनीला मनमानी करायची अजूनच संधी मिळाली. तिच्या मनात जे यायचं ते ती करायची. महेश कामावर जाताच ती फ्रीजला कुलूप लावायची आणि खाण्यापिण्याच्या वस्तू लपवून ठेवायची. दिवसभर आम्हाला जेवायला द्यायची नाही. तिचं म्हणणं होतं की आता आणखी ती शकुंतलाताई आणि त्यांच्या मुलींचं ओझं उचलू शकत नाही. शेवटी हा सगळा मिळणारा नफा माझ्या वडिलांनी दिलेल्या पैशातूनच मिळत आहे आणि त्या पैशांवर फक्त माझा अधिकार आहे आणि माझा नवरा तिकडे मेहनत करून पैसे कमावतो. ते काय तुम्हाला फुकट बसून खायला घालण्यासाठी नाही आणि तुम्हाला इथे फुकट जेवण देण्यापेक्षा मी एखाद्या भिकाऱ्याला दान करेल, असे ती सतत त्यांना ऐकवून दाखवायची. निशा त्यांना म्हणायची की मी माझ्या घरातच साप पाळले आहेत आणि ती दिवसभर सतत त्यांना असंच काही ना काही टोमणे मारत राहायची आणि त्या शांतपणे ते ऐकून घ्यायच्या, कारण त्यांच्याकडे राहण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि नाही शकुंतलाताई तिला घराच्या बाहेर लावू शकत होत्या, कारण की जर ती गेली असती तर दादाला देखील सोबत घेऊन गेली असती आणि मग तर त्यांच्याजवळ कोणताच आधार शिल्लक राहिला नसता. त्या दिवसाच्या भांडणानंतर महेशने आईसोबत बोलणं एकदमच बंद केलं होतं. त्याच्या बहिणींसोबत तर तो आधीपासूनच बोलत नव्हता. त्याला हे माहीत देखील नसायचं की आम्ही जेवण केलं की नाही. जे जेवण फ्रीजमध्ये पडून शिळं व्हायचं, खराब व्हायचं, परंतु वहिनी आम्हाला ते जेवण जेवूसुद्धा द्यायची नाही. या लेवलपर्यंत जाऊन निशा त्यांच्यासोबत वाईट वागत होती. खराब झालेलं जेवण ती वर टेरेसवर टाकायची, जेणेकरून मांजरी किंवा पक्षी येऊन ते खातील. जेव्हा शकुंतलाताई गुपचूप जाऊन ते जेवण उचलून घेऊन यायच्या आणि सगळे मिळून ते जेवण जेवायच्या. त्यांच्याकडे पोट भरण्यासाठी दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि त्यांना भूकही सहन होत नव्हती. पोटातील भूक दुसरं काही बघत नाही, मग समोर जे येईल ते खावंच लागायचं, असं शकुंतलाताई त्यांच्या मुलींना सांगायच्या. तेव्हा त्यांची मुलगी राधिका आईला म्हणाली, आई, आता मला घराच्या बाहेर निघावंच लागेल. शेवटी आपण हे कधीपर्यंत सहन करायचं आहे.
मी खूप दिवसांपासून विचार करत होते की आपल्याला आपलं ओझं उचलण्यासाठी स्वतः काहीतरी करायला पाहिजे. आज राधिकाने आईसोबत बोलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ती नजर टिकवून मलाच पाहत होती. तू काय करशील ग, असं शकुंतलाताई तिला म्हणाल्या. तुझ्या बापाने तर मला आणि तुला कधीच घरातून बाहेर जाऊ दिलं नाही, तुला शिकवलं नाही आणि आता तुझा भाऊ तुला घराच्या बाहेर पाऊल ठेवू देणार नाही. आणि माझी देखील अशी अजिबात इच्छा नाही की तू बाहेर जावं. जेव्हा आपली स्वतःची माणसं अशी अत्याचारी आहेत तर बाहेरचे लोक किती अत्याचारी असतील हे तू स्वतःच विचार कर. राधिका बाळा, मलाही वाटतं तू बाहेर जावे, नोकरी करावी, पण हे जग चांगलं नाही बाळा. आईच्या त्या बोलण्यावर राधिका देखील घाबरली. आईचं बोलणं तर अगदी खरं होतं, परंतु ती आईला म्हणाली, आई, असं पूर्ण दिवसभर उपाशी राहून बघ तर तुझी काय अवस्था झाली आहे. मी कुठेही नोकरी करेल, कमीत कमी आपलं पोट तर भरेल. राधिका आणि आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु शकुंतलाताईंनी तिला नकारच दिला. शकुंतलाताई राधिकाला म्हणाल्या, नाही बाळा, तुझा भाऊ तुझा जीव घेईल. त्याला ते सहन होणार नाही की त्याची बहीण बाहेर जाऊन कमावून घेऊन येते. आईचं बोलणं ऐकून राधिका हैराण झाली. त्यावर ती आईला म्हणाली, आई, त्याच्या बहिणी उपाशी आहेत हे तो सहन करू शकतो, मग त्याच्या बहिणी कमावून घेऊन येतात हे तो का सहन करू शकत नाही. इच्छा नसून देखील राधिका मोठ्या आवाजात शकुंतलाताईंसोबत बोलत होती. अगं आई, त्याला माहीत नाही का त्याची बायको आपल्यासोबत कसे वागते. ते राधिकाला जाणवले होते की आईला आज देखील स्वतःच्या मुलाचा अभिमान होता. राधिकाने देखील तिच्या तो भ्रमाचा भोपळा फुटू दिला नाही, परंतु दादा काही दूध पिता मुलगा नव्हता की त्याला माहीतच नाही की त्याची बायको त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागते. राधिका आता तर शांत राहिली होती, परंतु मनामध्ये तिने निश्चय केला होता की ती उद्या नोकरीच्या शोधासाठी घराबाहेर निघेल. ती दबक्या पावलाने खोलीच्या बाहेर निघाली. दादाच्या आणि बहिणीच्या खोलीची लाईट बंद होती, याचा अर्थ ते लोक झोपले होते. ती लगेचच किचनमध्ये पाहू लागली, परंतु नेहमीप्रमाणे आज देखील जेवायला तिथे काहीच नव्हतं. वहिनी झोपण्यापूर्वी कधीच खाण्याच्या गोष्टी गायब करायला विसरत नव्हती. राधिका शिळं जेवण शोधायला टेरेसवर गेली. तिथे जमिनीवर ठेवलेलं जेवण घेऊन ती आईजवळ आली आणि आईला म्हणाली, आई उठ, जेवून घे. मी एका स्वच्छ ताटामध्ये जेवण ठेवून ते ताट आईसमोर केलं. तेव्हा ती लगेच उठून बसली. राधिकाची लहान बहीण देखील तिथे आली. त्या तिघी सकाळपासून उपाशी होत्या, कारण जेवण बनवायला सुद्धा त्यांना किचनमध्ये जायला मुभाच नव्हती. सुनबाईचा तिथे कडेकोट बंदोबस्त असायचा. सर्वजण त्या जेवणावर अगदी तुटून पडल्या. आज ते जेवणातून थोडा दुर्गंध येत होता. जेवण खराब झालं होतं, परंतु पोटातील भूक तर शांत करायची होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या दोन्ही मुलींना खराब झालेले जेवण जेवताना पाहून शकुंतलाताईंना खूप वाईट वाटले. त्यांना खूप त्रास सुरू झाला. त्या त्यांच्या पतीच्या म्हणजेच माधवरावांच्या फोटोकडे पाहून रडू लागल्या. बघा, आज तुम्ही नसताना माझ्या मुलींची आणि माझी काय अवस्था झाली आहे. तुमच्या सुनेने आज आमच्यावर काय दिवस आणून ठेवले आहेत. मला तर आज जगायची इच्छाही राहिली नाही. देवाने लवकरच मला तुमच्याकडे बोलवून घ्यावे हीच इच्छा आहे माझी. राधिकाने आणि लहान बहिणीने याआधी आईला इतकं उदास कधीच पाहिलं नव्हतं. राधिकाने आईचा हात पकडला आणि आईला धीर दिला. राधिका ही मनातल्या मनात रडत होती. तिला खूप वाईट वाटत होतं. त्यांच्या लाचारपणाचे रडता रडता माहीत नाही राधिकाला केव्हा झोप लागली. आणि सकाळी जेव्हा राधिकाला जाग आली तेव्हा आई शांतपणे झोपली होती. तेव्हा राधिका म्हणाली, आई उठ, बाहेर ऊन पडले. राधिकाने अगदी काळजीने आईच्या डोक्यावर हात ठेवला. आईचं शरीर अगदीच थंड पडलं होतं. तिने टेन्शनमध्ये आईला अगदी गदागदा हलवलं. लहान बहीण देखील उठून टेन्शनमध्ये आईकडे पाहू लागली, परंतु माहीत नाही आईला काय झालं होतं. ती झोपेतून उठलीच नाही. परंतु घरामध्ये आम्हा बहिणींच्या रडण्याचा आवाज घुमला होता. शकुंतलाताई अखेर हे जग सोडून गेल्या होत्या. त्या स्वतःचे हाल आणि मुलींचे हाल पाहू शकल्या नाहीत, म्हणून यातून बाहेर पडण्यासाठी अखेर त्या सर्व काही मागे सोडून देवाच्या घरी निघून गेल्या.
आईच्या मृत्यूनंतर राधिका आणि तिच्या सगळ्या बहिणींची रडून रडून खूपच वाईट अवस्था झाली होती. राधिकाला तर चैनच पडत नव्हती. ती आणि तिची लहान बहीण आईविना काय करणार होते. आईने जाण्याची खूपच घाई केली होती. आईविना त्यांचं या जगात कोणीही नव्हतं. रडता रडता राधिकाची नजर वहिनीच्या चेहऱ्याकडे गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. ती चक्क आईच्या अंत्यसंस्कारावेळी रडत होती. तिला माहीत होतं की ती खोटे अश्रू डोळ्यात आणत आहे. तिने आईला त्रास देण्यामध्ये कोणतीच कसर सोडली नव्हती. ती आईच्या अंत्यविधीच्या वेळेला रडत रडत तिच्या आणि आईच्या प्रेमाचे किस्से सांगत होती आणि परिसरातील सगळ्या बायका तिचं सांत्वन करण्यामध्ये मग्न होत्या. राधिका तिच्या त्या कपटी वागण्यावर हैराण झाली होती. किती लबाड बाई आहे. कुणालाही ती नेमकी कशी आहे हे माहीत नव्हतं. कुणालाही तिचं खरं रूप माहीत नव्हतं. राधिकाने जरी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलं असतं हिने आमचं आयुष्य कसं नरक बनवलं आहे, तरी देखील कुणीही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता. त्यांच्या त्याच आजूबाजूच्या बायकांची सहानुभूती पाहून तिने हसून राधिकाकडे पाहिले तेव्हा राधिकाला खूप संताप आला होता. खरं तर तीच राधिकाच्या आईची खुनी होती. राधिकाने विचार केला होता, ठरवलं होतं की आईच्या अंत्यविधीनंतर ती एक क्षण देखील या घरात राहणार नाही आणि तिच्या बहिणीला येथून घेऊन निघून जाईल. मग त्यासाठी तिला कोणत्या अग्निपरीक्षेतून जावं लागलं तरी चालेल. आईचा विधी होणारच होता की अचानक तिथे खूप मोठा गोंधळ झाला. अचानक असे काहीतरी घडले की सगळे धावत पळत निघाले. तेव्हा राधिकासोबत सगळेजण तिथे घाबरले. पुढच्या क्षणी निशाचा जोरजोरात ओरडण्याने संपूर्ण परिसर घुमला होता. समोरचे दृश्य पाहून माझ्यासोबत असलेल्या सगळ्यांचाच थरकाप उडाला होता. निशाचा मुलगा यश टेरेसवरून खाली पडून जखमी अवस्थेत जमिनीवर तडफडत होता. वहिनी आणि दादाचे तर हातपाय गळून गेले होते. त्यांना समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. स्वतःच्या मुलाच्या त्या वेदना त्यांना सहनच होत नव्हत्या. यश अजूनही फक्त 2 वर्षांचा होता आणि माहीत नाही तो एकटा जिना चढून टेरेसवर गेला होता. राधिका आणि सर्वजण आईच्या दुःखामध्ये होते तर वहिनी शेजारच्या बायकांची सहानुभूती मिळवण्यामध्ये व्यस्त होती. महेशने लगेचच गाडी काढली आणि ते दोघे आईचा अंत्यविधी सोडून स्वतःच्या मुलाला घेऊन दवाखान्यात निघून गेले. राधिका आणि तिथे आलेले सगळेजण दादा वहिनीच्या मुलाच्या अवस्थेवर खूप काळजीत होते. अजूनही आईवर अंत्यविधी झाला नव्हता. तेवढ्यातच अजूनच एक संकट डोक्यावर आले होते. यश सर्वांसाठी लाडका होता म्हणून तो बरा होण्यासाठी सर्वांनी देवासमोर प्रार्थना केली. राधिकाला स्वतःला समजत नव्हतं की हे असं अचानक काय झालं. शकुंतला ताईंवर अंत्यविधी केले गेले तर यश देखील धोक्यातून बाहेर आला होता. आमच्या बाळावरचं संकट देखील टळलं होतं. तो आता ठीक आहे याची खबर आली तेव्हा आम्ही सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. त्याचं आयुष्य तर वाचलं होतं परंतु तो खूपच जखमी झाला होता. त्याच्या पायाचं हाड तुटलं होतं आणि त्याला खूप महिने बेडवरच आराम करायचा होता. त्याची जी अवस्था होती ती पाहून सर्वांना वाटलं होतं की तो आता जगणारच नाही. परंतु देवाचे आभार होते की त्याने यशवर कृपा केली होती. राधिकाचा भाचा दवाखान्यातून घरी आला होता तेव्हा तिने लगेचच जाऊन त्याच्या कपाळावर पापा घेतला. त्याने देखील तिला मिठी मारली. आईला तिचा नातू किती लाडका होता. जर त्याला काय झालं असतं तर त्या पुढचा विचार राधिका करूही शकत नव्हती. ती लगेच उठली आणि तिचं सामान पॅक करू लागली आणि बाहेर येऊन महेशला म्हणाली, दादा मी आणि माझी लहान बहीण तुमचं घर सोडून जात आहोत. आता तुम्ही अगदी आरामात येथे राहू शकता. तुम्हाला त्रास देणारं आता कुणीच नाही. राधिकाने वहिनीला आणि दादाला सांगितलं आणि त्यांचे सर्व सामान घेऊन निघून जाऊ लागल्या. राधिकाची लहान बहीण देखील तिचा हात हातात घेऊन घराच्या बाहेर निघू लागली. तेव्हा महेश म्हणाला, हे काय बोलतेस तू? कुठे जाशील तू? कुठे जाणार तुम्ही लोक? दादा आश्चर्यचकित होऊन विचारू लागला. राधिका म्हणाली, देवाने इतकं मोठं जग निर्माण केलं आहे दादा. कुठे ना कुठे जागा आम्हाला नक्कीच मिळेल. राधिकाने तिच्या अश्रूंना खूप मुश्किलीने अडवलं होतं आणि त्या बाहेरच्या दिशेने जाऊ लागल्या. दादा म्हणाला, थांब. तो लगेच पुढे आला आणि त्याने दोन्ही हात पसरून आम्हाला जाण्यापासून अडवलं.
तो म्हणाला, जर आपलं स्वतःचं घर आहे मग तुम्ही हे घर सोडून का जाणार? दादाच्या त्या प्रश्नावर राधिकाला धक्का बसला. त्याला माहीत नव्हतं की त्याची बायको त्याच्या माघारी आमच्यासोबत कसा अत्याचार करत होती. हा सगळा तमाशा पाहून निशा समोर आली आणि म्हणाली, या दोघी माझ्यामुळे घर सोडून जात आहेत. वहिनीच्या शरमलेला आवाज ऐकून राधिकाने वहिनीकडे पाहिले. ती म्हणाली, मी तुमची आई आणि बहिणीसोबत खूप वाईट व्यवहार केला आहे. इतकंच काय तर मी फ्रीजला देखील कुलूप लावलं आणि त्यांना कित्येक दिवस उपाशी ठेवलं होतं. त्या तिघींना मी खूप त्रास दिला आहे. बायकोचे ते बोलणे ऐकून दादाला अगदी धक्काच बसला. हे काय बोलत आहेस? तू तर मला नेहमी सांगायची की माझी आई आणि बहीण तुझ्यासोबत चांगले वागत नाहीत आणि तुला जेवायला देखील देत नाहीत. दादाला आता प्रचंड राग आला होता. त्याचे डोळे लालबुंद झाले होते. त्यावर निशा म्हणाली, मी खोटं बोलायचे जेणेकरून तू माझ्यावर विश्वास ठेवावा, ना की तुझ्या आई आणि बहिणीवर. परंतु आज माझ्या मुलाची अवस्था पाहून मला जाणीव झाली की मी किती चुकीचे होते आणि मी एका आईला किती त्रास दिला आहे. मला माफ कर. वहिनी दादा आणि आमच्यासमोर हात जोडून रडू लागली. दादा म्हणाला, मी विचार देखील करू शकत नाही की तू इतक्या खालच्या पातळीला उतरू शकतेस. मी स्वतः देखील दोषी आहे की मी माझ्या आई आणि बहिणींची अजिबात काळजी घेऊ शकलो नाही. परंतु मला अजिबात अंदाज नव्हता की त्या हे सर्व सहन करत असतील. तुझ्या तोंडून माझ्या आई आणि बहिणींच्या तक्रारी ऐकून मला असंच वाटायचं की हे नेहमीचं सासू सुनेचं भांडण आहे. परंतु तू तर निर्लज्जपणाचा कळस गाठला आहेस. आत्ताच्या आत्ता इथून बाहेर निघ. दादाने वहिनीचा हात पकडून तिला बाहेर ढकललं. त्यावर निशा म्हणाली, हे काय करत आहेस तू? माझं बाळ तरी मला दे. नाही, अजिबात नाही. तुला तुझ्या मुलापासून लांब राहावं लागेल आणि हीच तुझी शिक्षा आहे. दादा तिला ओढत ओढत घराच्या दरवाजाजवळ घेऊन आला. त्यावर राधिका म्हणाली, थांब दादा. याच्या आधी दादा तिला घराच्या बाहेर हकलवून देईल. तिने त्याला आवाज देऊन थांबवलं. हे खरं आहे की वहिनीने आम्हाला खूप त्रास दिला. आईच्या मृत्यूला देखील जबाबदार हीच आहे. परंतु आज जर आई जिवंत असती तर तिने कधीही वहिनीला असं घराच्या बाहेर काढू दिलं नसतं. तरी जे झालं यामध्ये सगळ्यात जास्त दोषी आम्हाला तू वाटतोयस रे. आमच्या दादाला आमची काळजी घ्यायला पाहिजे होती. वहिनीपेक्षा आमच्या दादाला आमची काळजी जास्त घ्यायला पाहिजे होती. यश तर आम्हा सर्वांचा लाडका आहे. आता तो त्रासात आहे. त्यामुळे माझी अशी अजिबात इच्छा नाही की त्याला त्याच्या आईपासून दूर करावं. राधिकाचे बोलणे ऐकून दादा शरमला होता. तर वहिनीने येऊन तिला मिठी मारली. निशा सर्वांसमोर हात जोडून म्हणाली, मला माफ करा. मी या तिघींना खूप त्रास दिला आणि या सर्वांची शिक्षा मला देवाने दिलीच आहे. माझी खूप मोठी चूक झाली. त्याचे प्रायश्चित्य मला भोगावेच लागेल. दादा आणि वहिनीला त्यांच्या वागण्याचा पश्चाताप झाला होता. परंतु मी माझ्या मनातून त्यांच्याबद्दल सगळी अढी काढून टाकली होती. शेवटी तो माझा भाऊ होता. मी त्याला संकटात कसं पाहू शकत होते? मला या गोष्टीचे वाईट वाटत होते की त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव खूप उशिरा झाली. जर त्यांनी आई जिवंत असताना त्यांचं वागणं सुधारलं असतं तर कदाचित आई आज आमच्या सोबत असती. कमीत कमी आईने शांतपणे तरी तिचे डोळे बंद केले असते. परंतु आई रडत रडत या जगातून निघून गेली होती. वहिनीच्या वागण्यामध्ये आता खूप बदल झाला होता. आई गेल्याचं दुःख राधिकाला झालं होतं की त्यातून सावरू शकत नव्हती. आता दादा जेव्हा कधी कामावरून घरी परत यायचा तेव्हा सर्वात आधी आमच्याजवळ यायचा आणि विचारायचा की तुम्ही जेवलात की नाही. जी गोष्ट तो त्याच्या बायको मुलांसाठी आणायचा आमच्यासाठी देखील आणायचा. राधिका नेहमी त्याला पाहून विचार करायची की जर आई जिवंत असताना देखील तो असंच वागला असता तर आज ती सुखाने या जगातून गेली असती. ताईच्या सासरवरून राधिकासाठी एक स्थळ आलं तेव्हा दादांनी माझी इच्छा विचारली. सगळं अगदी उत्तम होतं, परंतु मला माझ्या लहान बहिणीची काळजी होती. राधिकाची अशी अजिबात इच्छा नव्हती की माझ्या लग्नानंतर वहिनीने पुन्हा एकदा तिच्या लहान बहिणीसोबत वाईट व्यवहार करावा. त्यामुळे तिने एक अट ठेवली की माझं आणि माझ्या लहान बहिणीचं सोबतच लग्न व्हावं. दादालाही काहीच प्रॉब्लेम नव्हता.
माझं लग्न ठरवलं गेलं तर माझ्या लहान बहिणीसाठी देखील स्थळ पाहायला सुरुवात केली गेली. 1 वर्षात तिचं देखील लग्न ठरलं आणि मग आमच्या दोघींचं एकत्र लग्न झालं आणि आम्ही आमच्या सासरी गेलो. राधिका आणि राधिकाच्या बहीण दोघी सासरी खूप खुश होत्या. परंतु राधिकाला याच गोष्टीचे वाईट वाटत होते. आमचं सुख बघायला आई जिवंत हवी होती. महेश आणि निशा शकुंतलाताई आणि माधवरावांसोबत नीट वागले असते तर आज त्यांना देखील त्यांच्या मुलांचं सुख पाहायला मिळालं असतं. माणूस जे काही चांगले वाईट कर्म करतो त्याचे फळ त्याला या जन्मातच भोगावे लागते. जसे निशाला तिच्या वाईट कर्माचे फळ भोगावे लागले होते. म्हणूनच या कथेच्या माध्यमातून एकच सांगावेसे वाटते, सदैव चांगले कर्म करा, फळही चांगलेच मिळेल. कथा कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.